आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने परभणी शहरात ओबीसी मेळावा भव्य प्रमाणात संपन्न झाला। परभणी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये दिनांक 25 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी मेळाव्याचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन ओबीसी भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते यांच्या हस्ते संपन्न झाले। तर व्यासपीठावर भाजपच्या नेत्या शालिनीताई बुंदे भाजपा प्रदेश सचिव, तसेच विजयजी चौधरी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, संजयजी केनेकर महाराष्ट्र भाजपा प्रदेश महामंत्री, आशिषभाई देशमुख महाराष्ट्र प्रभारी ओबीसी मोर्चा, राजेशभाई देशमुख परभणी महानगर जिल्हाध्यक्ष, संतोषजी मुरकुटे परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपा, एजाज देशमुख प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, भाजपचे ज्येष्ठ नेते विजयरावजी वरपुडकर, प्रमोदजी वाकुडकर प्रदेशाध्यक्ष उद्योग आघाडी भाजप, कमल किशोरजी अग्रवाल, त्यासोबतच महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, मेळाव्याचे आयोजक ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव अब्दुल खालिद रशीद, शशिकांतजी वडकुते प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, अनंतजी बनसोडे ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, संजयजी शेळके प्रभारी परभणी विधानसभा, शरद पाटील प्रदेश सरचिटणीस ओबीसी मोर्चा, विनायक सगर ओबीसी मोर्चा मराठवाडा सहसंपर्क प्रमुख, प्रशांतजी पाटील प्रदेश सरचिटणीस ओबीसी मोर्चा, रजनीताई पाटील प्रदेश सचिव भाजपा, विठ्ठलराव रोबदडे मामा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सुरेशजी भुमरे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष, सीमाताई धुमाळ ओबीसी महिला मोर्चा मराठवाडा सहसंपर्क प्रमुख, भागवतजी वडबे ओबीसी मोर्चा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष परभणी, रोहित राऊत ओबीसी मोर्चा परभणी महानगर जिल्हा अध्यक्ष, भालचंद्रजी गोरे ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष माजी अध्यक्ष, उद्योगजी कवरे कृषी मोर्चा परभणी कार्यकारिणी सदस्य आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। आपल्या भाषणात संजय गाते म्हणाले की 50 कोटी जनतेला आयुष्यमान योजनेचा लाभ सामान्य माणसाला मिळाला असून आज गोरगरिबांना शासकीय योजनेचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दिला। गेल्या 65 वर्षात काँग्रेसच्या सत्तेमध्ये शासकीय योजनेचा लाभ तितका मिळालेला नाही, असे मत यावेळी ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी आयोजित ओबीसी मेळाव्यात म्हणाले। या मेळाव्यानंतर लागलीच पत्रकार परिषदही संपन्न झाली। या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी भाजप करत असलेल्या विविध विकास कामांच्या बाबतीत विस्तृत माहिती दिली। या मेळाव्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सर्व सदस्य पदाधिकारी तसेच ओबीसी मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या मेळाव्याचे आयोजन भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव महाराष्ट्र अब्दुल खालिद रशीद यांनी केले होते।